काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले आणि त्यानंतर क्रांती चौकमध्ये ते पोहोचले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं, पुष्पार्पण केलं आणि त्यानंतर या मोर्चाला आता सुरुवात होणार आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः चालत गुलमंडीपर्यंत या मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याची माहिती प्रतिनिधींकडून कळते आहे। या मोर्चामध्ये त्यांच्या सोबत आदित्य ठाकरे देखील असतील आणि संजय राऊत देखील असणार आहेत आणि स्थानिक मराठवाड्याचे शिवसेना उबाटा पक्षाचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, सगळेच या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर मराठवाड्यातला शेतकरी किती मोठ्या प्रमाणात या मोर्चाला प्रतिसाद देतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरकारने जे पॅकेज दिलं ते तुटपुंज आहे अशी भूमिका शिवसेना उबाटा पक्षाची आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या घेऊन त्यांनी या मोर्चाला सुरुवात केली आहे। या मोर्चाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे म्हणालेले आहेत की शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा मोर्चा काढलेला नसून हा मोर्चा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला लक्षात घेऊन काढण्यात आलेला आहे अशी टीका देखील या मोर्चावर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील म्हणालेले आहेत की विरोधी पक्षाचा कामच असतं सरकारने दिलेल्या पॅकेजला तुटपुंज म्हणणं, पण विविध क्षेत्रातून वेगवेगळ्या टीका त्यांच्यावर करण्यात येत आहेत। पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांना जी दिलेली मदत आहे ती तुटपुंजी आहे, त्यामुळे हा हंबरडा मोर्चा शेतकऱ्यांसाठी काढण्यात येतोय। मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सततच्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेलं होतं, पिकं सडली, जमीन वाहून गेली आणि अनेक ठिकाणी लोकांच्या घरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी होतं की लोकांची संसार उद्ध्वस्त झाले आणि या सगळ्या मागण्या घेऊन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करा अशी मोठी मागणी घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आज हंबरडा मोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये काढण्यात येतोय। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करा ही मोठी मागणी या हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरे हे करताना दिसून येत आहेत। विरोधकांनी केलेल्या टीकेला आता उद्धव ठाकरे नेमकं भाषणामध्ये काय उत्तर देतात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणखी उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, खास करून मराठवाड्यांच्या शेतकऱ्याचं याकडे लक्ष लागलंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे आज नेमकं काय बोलणार त्यांच्या भाषणातून आणि कुठले शेतकरी बांधव हे आज भाषण करणार आहेत, त्यांच्या भाषणामध्ये ते त्यांच्या काय व्यथा मांडतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपले प्रतिनिधी तिकडे आहेतच, सगळे अपडेट्स आपण त्यांच्याकडून घेतच आहोत। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर पोहोचलेले होते आणि त्यानंतर त्यांनी थेट छत्रपती संभाजीनगरमधील मुख्य चौक क्रांती चौक गाठला। क्रांती चौकमध्ये आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, पुष्पार्पण केलं आणि त्यानंतर या मोर्चाला एकंदरीतच सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रमाणात आपण बघतोय महिलांचा देखील सहभाग या मोर्चामध्ये दिसून येतोय। हातात भगवे झेंडे घेऊन आणि हातात पोस्टर्स घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये महिला देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या दिसून येत आहेत। या मोर्चाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करणार आहेत आणि ते स्वतः क्रांती चौकातून गुलमंडीपर्यंत पायी चालणार आहेत अशी देखील माहिती मिळते। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी। सुमित, आता सध्या मोर्चामध्ये काय होतंय? आता मोर्चाला सुरुवात झाली आहे। क्रांती चौकातून मोर्चा सुरू झालेला आहे आणि भव्य असा हा मोर्चा आहे। सगळे शेतकरी त्याचबरोबर महिला, पुरुष, युवती या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्याचबरोबर अरविंद सावंत आहेत, संजय राऊत आहेत, तिथले स्थानिक प्रमुख नेते ते देखील या मोर्चात आता सहभागी झालेले आहेत। गुलमंडीपर्यंत हा मोर्चा इथून असं जाणार आहे। साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर हा मोर्चा अंतर आहे आणि हे सगळं अंतर उद्धव ठाकरे चालत तिथपर्यंत जातील। तिथे गेल्यानंतर गुलमंडीच्या चौकामध्ये एक सभा देखील पार पडेल। या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय भाष्य करतील हे महत्त्वाचं असेल, पण प्रमुख मागण्या आहेत 50,000 प्रति हेक्टरी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत मिळायला हवी। दुसरं म्हणजे सरसकट कर्जमाफी करायला हवी, ही प्रमुख मागणी, 2 प्रमुख मागण्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी हा मोर्चा सध्या निघालेला आहे गुलमंडी चौकाच्या दिशेने। मराठवाड्याचं जे मुख्यालय आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्त कार्यालय आहे, त्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय देखील आहे।
मात्र उद्धव ठाकरे फक्त भाषण करतील तर दुसरं शिष्टमंडळ वरिष्ठ नेत्यांचं शिष्टमंडळ विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जाईल आणि तिथे गेल्यानंतर एक निवेदन मागण्यांचं दिलं जाणार आहे. कारण सरकारनं कर्जमाफी घोषणा केलेली नाहीये किंवा सरकारनं पॅकेज घोषित केलेलं आहे. मात्र ही तुटपुंजी मदत आहे. तुटपुंजी मदतीने काही होणार प्रत्येकाला भरीव मदत द्यायला हवी किंवा सरसकट कर्जमाफी करायला हवी. आणि दुसरं म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचे ज्यांचं नुकसान झालंय त्यांना हेक्टरी 50,000 रुपये जशी पंजाब सरकारनं मदत दिली आहे त्याच धर्तीवर राज्यात देखील मदत करायला हवी आहे अशी मागणी या सगळ्या नेत्यांची आहे किंवा उद्धव ठाकरेंची आहे. म्हणून त्या मोर्चाला सध्या सुरुवात झालेली आहे. उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी झाले स्वतः आणि त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील आहेत. पूर्ण 1.5-2 किलोमीटरचं जेवढं हे अंतर असणार आहे म्हणजे क्रांती चौकापासून ते गुलमंडी चौकापर्यंत तिथपर्यंत उद्धव ठाकरे चालत या मोर्चामध्ये जाणार आहेत. भव्य असा विराट मोर्चा आपण बघतोय. क्रांती चौकापासून आपण साधारणतः आता 300 बरंच अंतर पुढे आलोय. आपण आता साधारणतः अर्धा किलोमीटर पार केलेला आहे आणि तिथपर्यंत शेवटपर्यंत सगळे कार्यकर्ते किंवा शेतकरी आपल्याला या मोर्चात सहभागी झालेले दिसतात. हातामध्ये प्रत्येकाच्या फलक आहेत आणि या फलकांवर वेगवेगळ्या आशय लिहिलेल्या आहेत किंवा मागण्या लिहिलेल्या आहेत आणि त्या मागण्या काय काय आहेत त्या आपण स्वतः इथे काही नेत्यांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वतः चंद्रकांत खैरे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया. तर उद्धव ठाकरे स्वतः मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. काय काय मागण्या तुमच्या असतील? मला एवढ्या ना मध्ये पाठीमागे सर मागण्या मान्य होतील का पण या मोर्चामुळे मागण्या मान्य होतील का? नाही, मागण्या मान्य झालं तर आम्ही त्यांना सरळ करून टाकू दिवाळीच्या नंतर. अच्छा, पण मग पुढची भूमिका काय असेल? आज फक्त मोर्चावर थांबणार आहे? फक्त मोर्चावर? अरे नको रे बाबा. तर बघतो आपण मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते सहभागी झाल्यामुळे गर्दी प्रचंड झालेली आहे आणि सरकारला मागण्या मान्य कराव्याच लागतील असं चंद्रकांत खैरे म्हणतात. ओके ओके. आपल्यासोबत सुमित सावंत जोडले गेलेले आहेत. सुमित, आणखी बाकी पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? इथे उद्धव ठाकरे आपण बघतो थोडे मागे आहेत. आता इथं सगळ्या कार्यकर्त्यांना बरेच कार्यकर्ते थांबवलं जात आहे कारण बरेच कार्यकर्ते मागे सुटतात आणि म्हणूनच आपण कार्यकर्त्यांशी किंवा इतरांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, आता मोर्चा निघतोय, कुठपर्यंत जाणार आहे मोर्चा? कुठपर्यंत मोर्चा जाणार आहे? कुठपर्यंत मोर्चा जाईल? शेवटपर्यंत. उद्धव साहेबांचं भाषण ऐकल्याशिवाय जात नाही. अच्छा, कुठून कुठून शेतकरी आलेत? सगळे शेतकरी पूर्ण मराठवाड्याभरून शेतकरी आलेले. परभणी इथून तिथून सर्वीकडून परभणीवरून आलेले, काही हिंगोलीवरून आलेले, काही नांदेडवरून आलेले, सर्व जागेवरून आलेले. ताई, काय काय मागणी असणार आहे? मुळात हा हंबरडा आहे मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा. गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांची फसवणूक या सरकारने केली. सरसकट कर्जमुक्ती करतो असं म्हणाले पण त्यांनी केली नाही. निवडणुकीपुरता फक्त ही आश्वासनं दिली आणि आता अतिवृष्टीमध्ये हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मिळाले पाहिजेत. मात्र हे देण्याचं कोणत्याही प्रकारचं योजना या सरकारकडे जाईल. सरकार फक्त 31,000 कोटी, शेतकरी फक्त 31,000 कोटीचा पॅकेज देऊन आणि हे फसवं पॅकेज देऊन लोकांना भुलवण्याचा प्रयत्न सरकार करत असेल तर आता शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि हा शेतकऱ्याचा हंबरडा आहे. हा हंबरडा शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सरकारच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे आणि या माध्यमातून तरी कमीत कमी या असंवेदनशील सरकारला या शेतकऱ्याच्या जर का तुमचा हंबरडा आज सरकारपर्यंत पोहोचला नाही तर यापेक्षा जास्त मोठं उग्र आंदोलन केलं जाईल. यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आपण करू असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आता मोर्चाला सुरुवात झाली. मागण्या आपण दिलेल्या आहेत किंवा निवेदन देखील आता विभागीय आयुक्त कार्यालयांना दिलं जाईल. पण या सगळ्यानंतर जर का मागण्या मान्य झाल्या नाही
शेतकऱ्यांना भरीव मागणी दिली, त्यांची मदत केली नाही, भरीव मदत केली नाही, तर मग आंदोलन आणखी तीव्र होईल असं म्हटलं जात आहे. काय काय मागण्या आहेत तर 50,000 रुपये प्रति हेक्टरी प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळायला हवी आहे ज्यांचं नुकसान झालं आहे. त्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, या 2 मुख्य मागण्या आहेत. आणि म्हणून या मोर्चाला आता सुरुवात झाली आहे, कारण सरकारनं पॅकेज घोषित केलंय पण ती मदत तुटपुंजी आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा हा मोर्चा, विराट मोर्चा काढलेला आहे त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि गुलमंडी चौकापर्यंत हा मोर्चा निघालेला आहे. गुलमंडी चौकामध्ये गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल, ते सगळ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील, तसंच त्यांच्या नेमक्या काय काय मागण्या आहेत ते सरकार पुढे ठेवणार आहे. आणि त्याच संदर्भातली प्रत किंवा निवेदन देण्यासाठी एक शिष्टमंडळ विभागीय आयुक्त कार्यालयावर जाईल आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडून एक निवेदन दिलं जाणार आहे. तत्पूर्वी आपण बघतोय सध्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हा मोर्चा निघालेला आहे. उद्धव ठाकरे स्वतः चालत या मोर्चात सहभागी झालेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आहेत, संजय राऊत आहेत, अरविंद सावंत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आणि इतर सगळे नेते, आमदार उपस्थित आहेत. मोर्चामध्ये केवळ शिवसैनिक नाही तर शेतकरी देखील आहेत असं देखील काही शेतकरी किंवा काही मोर्चेकरी सांगतात. आमच्या मागण्या मान्य होतील ही आम्हाला अपेक्षा आहे आणि जे आमच्यासोबत राहतील किंवा जे आमच्यासाठी आहेत आम्ही त्यांच्यासोबत राहू असं या सगळ्या काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता मोर्चाला सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळामध्ये गुलमंडी चौक, कारण गुलमंडी चौक हे साधारणतः इथून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरचा आहे आणि हा सगळा जो परिसर आहे किंवा हा सगळा रस्ता आहे तो चालत उद्धव ठाकरे स्वतः पार करणार आहे. आणि म्हणूनच ते शेतकऱ्यांसोबत आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि रस्त्यावरची लढाई आपण लढतोय असं त्यांच्या नेत्यांकडून सध्या सांगितलं जातं. सगळे नेते उपस्थित आहेत, सगळे शेतकरी देखील सहभागी झाले. दादा, कुठून आलात तुम्ही? कुठून आलात सर? मी नांदेड जिल्हा प्रमुख भूषण पाटील. बरं, आज तुमचा हा मोर्चा निघालाय पण मागण्या मान्य होतील काय? 100% आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या या शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या सरकारला या ठिकाणी वाकावं लागल आणि झुकावं लागल आणि शेतकऱ्याचे जे मागण्या आहेत, आम्हाला मागण्या ज्या आहेत जे ओला दुष्काळ जाहीर करा, ताबडतोब या शासनाने ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे. जो मला वाटतं तुमच्या मागण्या मान्य होतील? 100% मागण्या मान्य होतील. नाही झालं तर अजूनही उद्धवजी स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत. आज तर मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी आज उद्धवजी रस्त्यावर उतरले. यानंतर सुद्धा उद्धवजी जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे या मराठवाड्यातला शिवसैनिक आणि मराठवाड्यातली शिवसेना हे यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल. यापेक्षा देखील तीव्र आंदोलन मराठवाड्यातला शेतकरी करेल जर का सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही असं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. स्वतः आज उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि गरज पडली तर पुन्हा रस्त्यावर उतरणार असा देखील इशारा या सगळ्या शिवसैनिकांकडून, पदाधिकाऱ्यांकडून दिला जातोय. आपण बघतोय सध्या खैरे सर चालत उद्धव ठाकरे निघालेले आहेत, रस्त्यावर उद्धव ठाकरे उतरलेले आहेत. पायी आहे उद्धव साहेब, पायी येऊ लागले. मला ते रागावले, मला म्हणजे तुमचं पाय दुखतो, तुम्ही हे गाडी धोसा. मी त्यांना लपून पुढे आलो परत. होय ना? आता उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मागण्या मान्य कराव्यात अशी त्यांची भूमिका आहे किंवा इच्छा आहे. पण जर का मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मग पुन्हा रस्त्यावरची लढाई अशी सुरू राहील. मग तर दिवाळीच्या नंतर संघर्ष खूप मोठा आहे.